श्री स्वामी समर्थ. धार्मिक उपायांबद्दल माहिती. घरात प्रत्येकाने किमान एकदा तरी ऐक्य मंत्राचे वाचन करावे. कुटुंबातील ताणतणाव, मतभेद मिटवण्यास व कुटुंब एकत्र ठेवण्यास हा मंत्र पुरेसा आहे. रुद्रयंत्रावर किंवा शिवपिंडीवर महामृत्युंजय मंत्र, रुद्र, शिवमहिम स्तोत्र, कालभैरव अष्टक यांनी अभिषेक करावा. हे तीर्थ कुटुंबातील सर्वांनी घ्यावे. वर्षातून एकदा कुलदैवतांचा एकदा तरी मानसन्मान करावा. प्रत्येक गावात भूकंप यंत्र व वायुध्वज याची स्थापना करावी. ज्या मुलामुलींच्या लग्नात अडचणी येतात, ठरत नाहीत, उशीर होत असेल, शिक्षणात अपयश येत असेल तर रोज एक पारायण श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे क्रमशः असे 14 दिवस किंवा 28 दिवस माता भगवतीची सेवा करावी. प्रश्न मार्गी लागतात, विवाह जमतात. ज्या घरात मुलांचे व वडिलांचे पटत नाही, वादवाद होते, त्या घरात प्रामुख्याने पुरुषांनी श्री मल्हारी सप्तशतीचा पाठ दर रविवारी करावा. मुलांचे वडिलांचे संबंध सुधारतात. कॅन्सरसाठी सप्तरंगी काढा. रानभेंडीचे मूळ घासून शुद्ध मधातून घेतले तर कोणताही कॅन्सर 40 ते 45 दिवसात कसाही पूर्णपणे बरा होतो. वेखण देशी गायच्या गोमूत्रात घासून तो गरम करून कॅन्सरच्या गाठीवर लावले किंवा पोटात गाठ झाली असेल तर पोटात घेतले तर कॅन्सर पूर्णपणे बरा होतो. आहारातून उडीद, बाजरी, मका, हिरवी मिरची व वांगी वर्ज्य केले तर तुम्ही कधीही आजारी पडणार नाही. वांगी फक्त चंपाष्टीलाच खावी. जर आपण तांब्याच्या हंड्यात पाणी घेऊन त्यात 1 चमचा हळद, सोन्याची अंगठी टाकून ते पाणी गरम करून घेतले व गार झाल्यावर सोन्याची वस्तू काढून घ्यावी व ते पाणी न चुकता रोज कुटुंबातल्या व्यक्तींनी पाणी पिल्यास त्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती कधीच आजारी पडणार नाही. मुलांनी मुलींसारखी केशरचना ठेवू नये व पालकांनी यांना देखील सूचना व नम्रतेने त्यांचे दुष्परिणाम समजून सांगावेत. माता भगवतीचा आशीर्वाद आहे की ज्या महिला मुली त्यांच्या हातात किमान 2-2 तरी बांगड्या घालतील त्यांना माझे अखंड संरक्षण लाभेल व त्यांना कुणाचीच कसलीही भीती राहणार नाही. प्रत्येकाच्या देवघरात श्रीयंत्र, कुबेरयंत्र, रुद्रयंत्र असावे. न चुकता रोज सेवा करावी. प्रत्येक पौर्णिमेला प्रत्येकाने घरात श्री सत्यनारायणचे पूजन करावे व दुसऱ्यांना देखील करण्यास सांगावे. रोज किमान एका कुटुंबाकडे श्री स्वामी समर्थ महाराजांची पोहोचावी व सेवा का करावी, कशासाठी करावी ते समजून सांगावे. महाराजांना ते भूषणावं आहे. प्रत्येकाने ज्ञानदान विभाग 1, 2, 3, 4 बारकाईने वाचावे व त्याप्रमाणे वास्तूमध्ये सुधारणा करावी. रोज प्रत्येकाने पंचमहायज्ञ करावे. रोज श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृतमधील क्रमशः 3 अध्याय व 11 माळे जप नित्यसेवा स्वरूप करावी. सेवेला प्रत्येक सेवेकराने वेळ काढलाच पाहिजे. श्री स्वामी समर्थ.